नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाआधीच उद्धव ठाकरेंकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी. आघाडी धर्मांचं उल्लंघन करताय म्हणत काँग्रेसचा आक्षेप. महाविकास आघाडीनं अंतर्गत बैठका आणि चर्चेपासून वंचित बहुजन आघाडीला दूर का ठेवलं? अकोल्यात बॅनर लावत वंचितचा महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार. प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा न दिल्याचाही केला उल्लेख. आम्ही चाकू सुरीवाले आहोत, त्यामुळे आम्हाला कट्यारीची भाषा शिकवू नका. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार. भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असल्याचाही केला आरोप. बारामतीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यावर सुनेत्रा पवार याच महायुतीच्या उमेदवार असतील. सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. 2 दिवसात जागा वाटप फायनल होणार असल्याचा तटकरेंचा दावा. सोलापूर आणि माढा मतदारसंघातून मराठा समाज 1500 अर्ज दाखल करणार. पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीसाठी ही उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव मंजूर. भिंतीवर रेखाटलेल्या भाजपाच्या कमळ चिन्हाला फासलं काळं. पोलिसात तक्रार दाखल होताच दोघांना अटक. डोंबिवलीतील प्रकार. अटकेतील दोघं शिवसैनिक असल्याची प्राथमिक माहिती. सरकारला निष्पक्ष निवडणुका नकोत. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका. राज्यपाल आणि दिल्ली सरकारमधील वाद पुन्हा उफाळला. झोपडपट्टीतील घाणीवरून राज्यपालांचा अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल. नायब राज्यपालांनी सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो. दिल्ली जल बोर्डच्या बोअरवेलमध्ये पडलेल्या व्यक्तीला काढलं बाहेर. रुग्णालयात नेत असताना झाला मृत्यू. अनेक तासांपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन. 71व्या मिस वर्ल्ड फायनलमध्ये नीता अंबानी ब्युटी विथ अ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्डनं सन्मानित. बनारसी साडी परिधान केल्यानं कार्यक्रमात नीता अंबानी यांची चर्चा. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.